महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशा घटना घडतात त्या वरवर पाहता साध्या वाटतात, पण त्यामागं मोठं राजकारण दडलेलं असतं। राज्यसभेचा सस्पेन्स आता पूर्णपणे मोडला गेला आहे, पण यावरून सध्या या 7 जागांच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत जे काही घडलं तेही असंच काहीच आहे। एका जागेवरून चर्चा सुरू झाली, शिवसेना ठाकरे गट आग्रही होता, काँग्रेसही शांत बसलेली नव्हती आणि शेवटी त्या जागेवर शिक्कामोर्तब झालं शरद पवारांच्या नावावर। पण या निर्णयामागं नेमकं काय राजकारण आहे? कारण कुठल्याच परिस्थितीत उबाठा आपली जागा सोडण्यास तयार नव्हती, मात्र शेवटच्या क्षणी नेमकं असं काय घडलं की शिवसेना आपली जागा सोडायला तयार झाली? काँग्रेसला या सगळ्यात नेमकं काय मिळालं आणि राज्यातील राजकारणात या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी निवडणूक होणार आहे। साधारणपणे अशा निवडणुका फार चर्चेत येत नाहीत, कारण बहुतेक वेळा या जागा बिनविरोध ठरतात। पण यावेळी परिस्थिती वेगळी होती, कारण या 7 जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार होती आणि त्या जागेसाठी आघाडीतील तीनही पक्षांमध्ये पडद्यामागे मोठी हालचाल सुरू होती। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आहेत। या तिन्ही पक्षांनी सुरुवातीला या जागेवर आपापला दावा केला होता। विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचा दावा अधिक ठाम मानला जात होता, कारण आघाडीत सध्या सर्वाधिक आमदार या पक्षाकडे आहेत। त्यामुळे राज्यसभेची ही जागा आपल्यालाच मिळायला हवी अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट मांडली होती। शिवाय शिवसेनेचे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांची संसदेतील भूमिका पाहता हे दोघेही केंद्र सरकारच्या विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत। त्यामुळे संसदेत प्रभावी आवाज असलेले खासदार कायम ठेवणं गरजेचं आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। म्हणजेच ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी अशी त्यांची भूमिका होती। पण याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं एक वेगळाच डाव टाकला। त्यांनी या जागेसाठी थेट शरद पवार यांचं नाव पुढे केलं। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांचं स्थान खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। राजकारणात अनेक वेळा आकडेमोडीपेक्षा प्रतिमा आणि अनुभव याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असल्यामुळे काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे काय झालं? शिवसेनेचा दावा मजबूत असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या नावावर एकमत केलं आणि शेवटी महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरदचंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। बघा, काही महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी संकेत दिले होते की राज्यसभेवर पुन्हा जाणार नाही, पण आकडेमोड बघता राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या चेहऱ्याला संधी तर मिळणार नव्हती। त्यामुळे शरद पवारांचं नाव पुढे आलं आणि राष्ट्रवादीनं ही सीट राखली। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक गोष्ट विशेष चर्चेत आली, ती म्हणजे आदित्य ठाकरे यांची अनुपस्थिती। शरद पवार यांनी अर्ज भरताना महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते उपस्थित होते, पण आदित्य ठाकरे मात्र त्यावेळी उपस्थित नव्हते। त्यामुळे लगेच राजकीय चर्चांना उधाण आलं। आदित्य ठाकरे नाराज आहेत का? शिवसेना आघाडीत दबावाखाली आली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। यानंतर स्वतः आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की शरद पवार यांच्या राजकीय योगदानाबद्दल कोणताही वाद नाही आणि त्यांच्याबद्दल आदर आहे, पण त्यांनी जो आग्रह धरला होता तो पूर्णपणे पक्षहितासाठी होता, वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हता। त्यांच्या मते महाविकास आघाडीत काही नियम पाळले जात होते, त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिली संधी मिळायला हवी होती आणि सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आहे। त्यामुळे राज्यसभेची ही संधी त्यांच्या पक्षाला मिळायला हवी होती, पण शेवटी आघाडीमध्ये वाद नको म्हणून त्यांनी हा दावा सोडला। म्हणजेच राजकारणात कधी कधी तडजोड करावी लागते, हे त्यांनी मान्य केलं। मात्र या निर्णयामागं आणखी एक मोठा राजकीय मुद्दा आहे, तो म्हणजे पवार कुटुंबाचं वाढतं राजकीय प्रतिनिधित्व। राज्यसभेच्या या निवडणुकीनंतर पवार कुटुंबातील तब्बल 5 सदस्य लोकप्रतिनिधी म्हणून दिसणार आहेत। त्यामध्ये खासदार म्हणून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांचा समावेश होईल, तर आमदार म्हणून सुनेत्रा पवार आणि रोहित पवार हे आधीच सक्रिय आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब कायम प्रभावी राहिलं आहे, पण एकाच कुटुंबातील इतके सदस्य सक्रिय असणं हा मुद्दा विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातो। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती गेली। त्यांनी राज्यसभेचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता पार्थ पवार यांनाही राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। म्हणजेच एका बाजूला पवार कुटुंबाचं राजकीय वर्चस्व टिकून आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतल्या समीकरणावर त्याचा प्रभाव देखील दिसून येतो। आता या सगळ्या घडामोडींमध्ये काँग्रेसची भूमिका काय होती हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील या समीकरणात काँग्रेसने मध्यस्थीची भूमिका घेतल्याचं दिसतंय। काँग्रेसनं शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे हा निर्णय अंतिम झाला। पण त्या बदल्यात काँग्रेसला भविष्यात काही राजकीय फायदा मिळणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे, कारण महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना भविष्यातील निवडणुकांचा विचार करावा लागणार आहे। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यसभेची ही एक जागा दिसायला छोटी जरी असली
तरी तिचं राजकीय महत्त्व खूप मोठं आहे. कारण या निर्णयातून आघाडीत कोणाचा प्रभाव जास्त आहे, कोणाला किती तडजोड करावी लागते आणि भविष्यातील राजकीय समीकरणं कशी असतात याची झलक दिसते. आता पुढचा मोठा प्रश्न असा आहे की या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय होणार. शिवसेना ठाकरे गटाला जर 2029 पर्यंत पुन्हा अशी संधी मिळाली नाही तर त्यांच्या पक्षातील इच्छुक नेत्यांमध्ये नाराजी वाढू शकते. काँग्रेसही पुढच्या वेळी राज्यसभेच्या जागेवर दावा करू शकते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार कुटुंबाचं राजकारणातील वर्चस्व अजूनही कायम असल्याचं या निर्णयातून दिसून येतं. म्हणजेच एका राज्यसभेच्या जागेवरून सुरू झालेली ही चर्चा प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा दाखवणारी ठरू शकते. तर राज्यसभेच्या एका जागेवरून सुरू झालेलं हे राजकारण केवळ जागा वाटपापुरतं मर्यादित नाही. त्यामागं आघाडीतील ताकदीचे समीकरण, घराणेशाहीची चर्चा, भविष्यातील निवडणुकीची तयारी आणि पक्षातील अंतर्गत तडजोडी अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. पण पुढच्या काही महिन्यात या निर्णयाचे राजकीय पडसाद किती मोठे उमटतात, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील समीकरणं कशी बदलतात आणि या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुमचं मत काय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.